काय ग, काळजीत दिसतेस? हो आजी, भीती वाटते मला. कसली? नचिकेतच्या आई आणि नचिकेत आपल्या घरी आल्यावर आप्पा त्यांच्याशी नीट तर वागतील ना? अगं, जेवायला बोलवायची कल्पना त्यांचीच आहे ना, मग कशाला वाईट वागतील? काय माहिती. आणि नचिकेतच्या आईंनी सुद्धा अजून आमचं नातं कुठे मान्य केलंय आजी? अगं, सगळ्या गोष्टींना थोडा वेळ लागतो बाळा. बघ, एक ना एक दिवस त्या तुला सून म्हणून स्वीकारतील. हो, पण काल जाऊन आप्पा त्यांना सुनावून आलेत त्यांच्या घरी. काय सुनावून आलेत? हेच की तुम्ही आजारी असताना आमच्या सईनेच तुमची सेवा केली, तुमची जाई नाही आली तिथे, असं म्हणाले आप्पा त्यांना. नचिकेतने तुला सांगितलं हे सगळं? हो आजी, म्हणूनच तर मला काळजी वाटते ना. आप्पा कधी आणि कसे वागतील ना, काहीच सांगता येत नाही. आज त्या इथे आल्यानंतर आणखीन काही वाद भांडणं नको व्हायला म्हणजे झालं. तू काळजी करू नकोस, आज काही होणार नाही. माहिती नाही अगं, सगळ्या गोष्टी चांगल्या घडतायत ना, कशाला आपण वाईट विचार करायचा? आणि आप्पांनीच परवानगी दिली आहे ना तुझ्या आणि नचिकेतच्या लग्नाची, मग ते उगीच वाईट का वागतील? तू हास बघू, हास. हे बघ, आता जावई बापू येतील, जा तू तयार हो पटकन. आला आला आला. वा 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 वा, जावई बापू येते घरा, तोची दिवाळी दसरा. सई बाळा, आता त्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपड. हो हो, या जावई बापू, आमच्या या घरात तुमचं स्वागत आहे. या या. मला ना असं एकदम VIP झाल्यासारखं वाटतंय. हो ना. अरे, जावई महत्वाचाच असतो. विहीणबाई काय मागून येत आहेत का? नाही नाही, तुमच्या आय मीन मॉम माझी येणार नाहीये, तिला अजून बरं नाही वाटत आहे, सो घरीच आराम करेल ती. अहो मग, अरे नचिकेत, पण कुठे असं लांब यायचं होतं ना, आणि इथेच त्यांना आराम करता आला असता ना. जाऊ द्या हो, बरं नसलं ना की काही सुचत नाही. पण औषधं सुरू आहेत ना त्यांची? हो हो, पण अजून वीकनेस आहे थोडा. अरे पण आम्हाला वाटलं होतं की त्याही येतील म्हणून आम्ही त्यांचाही स्वयंपाक करून ठेवला होता. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तरी बाळा, तू एक काम कर, आम्ही जावई बापूंच्या पंक्तीची सगळी तयारी करतो, तोपर्यंत तू विहीणबाईंना आजच्या जेवणाचा डबा देऊन ये. काय आहे, त्या उपाशी राहायला नकोत ग. खरं म्हणजे आजच जेवणाआधी गंडा बांधायची प्रथा आहे आमच्याकडे. पण ठीक आहे, काही हरकत नाही, मी नंतर बांधेन गंडा. गंडा बांधायचा म्हणजे? गंडा घालायचा माहितीये, बांधायचा पण असतो. अरे, तो वेगळा, हा वेगळा. नाही, काय आहे, घरातल्या मुलीचं लग्न ठरल्यानंतर तिच्या सासरच्यांना कुलदेवीचा गंडा बांधायची प्रथा आहे केतकरांकडे. काय आहे की त्यामुळे नाती अशी पक्की होतात, अशी एक मान्यता आहे आमच्याकडे. नाही ते ठीक आहे, पण गंडा बांधायचं म्हणजे काय ते सांगितलंच नाही तुम्ही. अरे, म्हणजे देवीच्या पायाला लावून आणलेला पवित्र धागा असतो तो. डिवाइन थ्रेड. सई सई, अगं तू अजून का बसून राहिलीस इथे? जा ना, लवकर देऊन ये त्यांना डबा. हो हो हो. तू जाणार नसशील तर मी जातो. अहो नाही आप्पा, मी जाते ना. चल, मी पण येते. आप्पा, मी पानं वाढायला घेते. हो, घ्या 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 घ्या. वा नचिकेत, शेवटी तुझं प्रेम तू मिळवलंस. या स्वदेशी आप्पा केतकरला जिंकलंस तू, मानलं तुला. आता माझी या लग्नाला परवानगी आहेच, पण मला खात्री आहे की तुझ्या आईची सुद्धा या लग्नाला परवानगी असेल. आता परत काय काम आहे इथे? वाय हॅव यू कम अगेन? मला माहित होतं तुम्हाला अजूनही बरं वाटत नाही, म्हणून तुमच्यासाठी डबा घेऊन आले.
रिअली? म्हणजे आजही तू नर्सच्या नात्यानेच आली आहेस नाही का? प्लीज कम इन, प्लीज. तसंही मला एका चांगल्या नर्सची गरज आहेच. हे घे. हे काय? काय म्हणजे? दिस इज द पेमेंट फॉर द सर्व्हिसेस एज अ नर्स दॅट यू हॅव प्रोव्हाइडेड. नाही, नको आहेत मला. नको कसं? डोंट यू रिमेंबर? तूच म्हणाली होतीस ना की प्लीज ऍटलीस्ट एक तरी अपॉर्च्युनिटी द्या टू सर्व यू ॲज अ नर्स. हवं तर पैसे द्या. मग आता जेव्हा मी पैसे देतेय तेव्हा लाज का वाटते पैसे घ्यायला? नाही, लाज नाही वाटत आहे. मी हे सगळं पैशांसाठी नाही तर तुम्ही नचिकेतच्या आई आहात म्हणून तुमची सेवा केली. हे बरं आहे. म्हणजे कधी येऊन मला सांगायचं की मी नर्स म्हणून तुमची सेवा करते असं समजा. कधी येऊन मला म्हणायचं की मी नचिकेतची आई आहात तुम्ही म्हणून तुमची सेवा करते असं समजा. आणि तुझे आजोबा इथे येणार आणि ते असं दर्शवणार की माझ्या सईनीच तर तुमची सेवा केली. हे छान आहे. नातीने येऊन पहिले गळ्यात पडायचं आणि मग आजोबांनी येऊन असं प्रिटेंड करायचं की आम्ही किती उपकार करतोय तुमच्यावर. छान आहे. अहो नाही हो, तसं काही नाहीये. कसं आहे आणि काय आहे हे सगळं कळलंय मला. तुम्हाला काय वाटतं माझ्या मुलाला इमोशनल ब्लॅकमेल करून तुझं त्याच्याशी लग्न होईल असं वाटतं त्या आप्पा केतकरला? ही इज मिस्टेकन. दिस विल नेव्हर हॅपन. आणि सूनर ही रिअलाइजेस दिस इट्स बेटर. हे बघा, तुम्ही हे सगळं माझ्याशी बोलण्यापेक्षा आप्पांशी बोललेलं बरं राहील. नचिकेतला फसवताय तुम्ही अँड आय वोंट लेट दॅट हॅपन. आमचं एकमेकांवर प्रेम आहे मिसेस देशपांडे. मग त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगायला आम्ही तयार आहोत. येते मी. हा घ्या डबा. जेवण गार होण्याआधी खाऊन घ्या. हे घे. जेवणाचे पैसे मी खाणार नसले तरी सुद्धा तुझ्याकडून फुकट नक्कीच नाही घेणार. बोलतीच बंद करून टाकली मी त्या दिवशी. अहो तुम्ही नेहमीच समोरच्याची बोलती बंद करून टाकता. मी कौतुक करत होते तुमचं. हो का? घ्या. मुखशुद्धी घ्या. थँक्यू. घ्या आप्पा. आई. बसा. स्वयंपाक मात्र अतिशय उत्तम झाला होता बरं का सुनबाई. हो. नाही नाही, पण नचिकेतला आवडलं का सगळं? ऑब्व्हियसली. इथला फूड आवडणार नाही असं होणार का मला? आप्पा, हा घ्या कुलदेवीचा गंडा. अरे हो, हे महत्वाचं काम अजून राहूनच गेलं होतं. हा? आता तू आजपासून या घराचा सदस्य झालास. कुलदेवीचा आशीर्वाद आहे हा. आता तुला आणि सईला एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकणार नाही. कोणी? हो, अगदी मी देखील. सई आणि नचिकेत, तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अप्पा येऊ का? अरे या या गुरुजी, या 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 बसा. या बसा. बसा बसा बसा. या. घ्या. अरे म्हणजे तुमचीच वाट बघत होतो मी मगाचपासून. काय काढलेत की नाही चांगले मुहूर्त साखरपुड्याचे? हो हो, परवा एक खूप चांगला मुहूर्त आहे. नंतर मग 4 दिवसांनी
एक मुहूर्त आहे. ते अहो 4 दिवस एवढं कशाला थांबायचं? आता परवाचाच मुहूर्त चांगला असेल तर परवाच करून टाकूया साखरपुडा. शुभश्च शीघ्रम. काय नचिकेत, ते चालेल ना? अहो त्याच्या आईला एकदा. त्यांची काय हरकत असणार आहे? आप्पा हो पण हो 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 मला कळतंय फार काही होते, पण काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. चला नचिकेत, आता तू आणि सई दोघे मिळून पार्लेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन या. तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करतो. तुम्ही या जाऊ. अरे हो सौभाग्यवती, तुम्ही जरा गुरुजींच्या चहा पाण्याचं बघा. तोपर्यंत एक महत्वाचं काम करून मी आलोच. हो हो हो. चल ग. हो हा, गुरुजी बसा बरं का, चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. आलोच मी. हो, हा या. येऊ का विहीणबाई? तुमचीच कमी होती. नाही म्हटलं तर नाही येणार का? तुमची तब्येत अगदी ठणठणीत बरी होईल अशी बातमी घेऊन आलोय तुमच्यासाठी. माझ्या तब्येतीची काळजी तुम्हाला कधीपासून वाटायला लागली? असं कसं? आता आपण नातेवाईक होणार. परवाचाच मुहूर्त काढलाय. मग सांगा, आहे की नाही आनंदाची बातमी? कसला मुहूर्त? सई आणि नचिकेतचा साखरपुडा करणार आहोत आपण परवा. म्हटलं आपण स्वतःच ही गोड बातमी जाऊन द्यावी आपल्या विहीणबाईंना. काय बोलताय काय हे? व्हॉट डू यू थिंक मिस्टर केतकर की हे सगळं इतकं सोपं आहे? तुम्ही ठरवलं आणि मी माझ्या मुलाचा साखरपुडा करून टाकला असं होईल असं वाटतंय का? सई सारखी मुलगी मिळणार नाहीये तुझ्या मुलाला. एकदा काय जेवणाचा डबा घेऊन आली म्हणून मी लगेच इम्प्रेस होईन तिच्यावर असं वाटतंय? मी आजारी असताना माझी काळजी घ्यायला सई इथे होती म्हणून मी तिला माझी सून करून घेईन. यू आर हायली मिस्टेकन. शी वॉज जस्ट अ नर्स फॉर मी अँड आय हॅव पेड हर फॉर हर सर्व्हिसेस. नॅकचं लग्न जाईशीच होणार, इतर कोणाशीही नाही. अँड ॲज आय हॅव टोल्ड यू अर्लियर, प्लीज फाइंड सम अँटिक पीस फॉर युअर 16th century काकूबाई. जाईची आणि सईची तुलना म्हणजे काच आणि हिऱ्याची तुलना आहे. सईच्या नखाची सर नाहीये त्या जाई जोशीला. व्हॉट रबिश? जाई इज अ न्यू एज गर्ल. सई संस्कारी आहे. जाई इज स्मार्ट. सई संसारी आणि सुशील आहे. जाई इज मॉडर्न अँड शी इज एज्युकेटेड. सई सर्व गुण संपन्न आहे. जाईच परफेक्ट इन ऍक्ट साठी अँड दे आर जस्ट मेड फॉर इच अदर. खूप पस्तावशील तू सईला नाकारून. माझे डिसिजन्स कधीच चुकत नाहीत. मग होऊन जाऊन दे स्पर्धा. कसली स्पर्धा? सई श्रेष्ठ का जाई श्रेष्ठ हे ठरवूयात. वाय नॉट? होऊन जाऊ दे. सगळ्या जगाला एकदा कळू देत स्वदेशी संस्कारच सर्वश्रेष्ठ आहेत. आणि जर का समजा जाई जिंकलीस तर मी स्वतः तिचं कन्यादान करेन. आणि जर समजा सई जिंकली तर मी स्वतः सई आणि नॅकचं लग्न लावून देईन. सो मिस्टर केतकर, द गेम इज ऑन. पाक कौशल्य हा तर स्त्रीचा दागिना असतो. तेव्हा सई आणि जाई यांच्यामध्ये उत्कृष्ट कोण हे ठरवण्यासाठी आपण स्वयंपाकाची स्पर्धा करायलाच हवी. मुली फायटर जेट्स उडवायला लागले. डू यू इवन नो दॅट? आणि तुम्ही अजून तिथेच अडकलायत 16th century मध्ये. मुली विमानं उडवायला लागल्यात म्हणून आता लोक जेवत नाहीत असं काही आहे का? जेवण लागतात ना सगळ्यांना. सॉरी बट कुकिंग कॅनॉट बी द डिसाइडिंग फॅक्टर. ओके, म्हणजे आता मग विमान उडवायला सांगायचं का दोघींना? नाही, जीके हा? जनरल नॉलेज. जगाची माहिती कोणाला किती आहे याबद्दल कॉम्पिटिशन होऊ शकते. कशाला हवी जगाची माहिती? आम्ही आमच्या देशात सुखी आहोत. वाटलंच मला तुम्ही हेच म्हणणार. अहो, पार्ल्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक जग आहे. डू यू इवन नो दॅट? अँड दॅट इज ग्रोइंग रिअली फास्ट.
या जगाबद्दल अवेअर असणं खूप गरजेचं आहे. नाही, तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाहीये हो, पण म्हणून कोणालाच नाहीये का? काय म्हणते ग ती? काही ऐकू येत नाही हो आई. पण अजून काय आरडाओरडा झालेला दिसत नाहीये. हो ना, फटाके फुटत नाहीयेत म्हणजे दोघांमध्ये समेट झाला की काय? तसं जाऊ दे बाई. अगं दोघं चक्क गप्पा मारताना दिसतायत. देवच पावला म्हणायचं बाई. आपण असं करूया, भरत कामाची स्पर्धा ठेवूया. म्हणजे त्यांना आपण उशीच्या आबऱ्यावर फुलं काढायला सांगूया. व्हॉट नॉनसेन्स. वेळ कोणाला इथे भरत काम वगैरे करत बसायला? आणि एव्हरीथिंग इज अवेलेबल इन द मार्केट्स. नाही, पण संस्कृती आणि संस्कार हे बाजारात. प्लीज, आय डोंट नीड अनदर लेक्चर फ्रॉम यू. टेबल मॅनर्स अँड पार्टी एटिकेट्स, याच्याबद्दल कॉम्पिटिशन होऊ शकते. ठीक आहे, मला हे अजिबात मान्य नाही. ओके फाईन. एक अशी गोष्ट करूया जी तुम्हालाही मान्य असेल. काही तुमचे मुद्दे घेऊ, काही माझे, आणि मग मिळून एक कॉम्पिटिशन करू. व्हॉट डू यू थिंक? चालेल. ओके. मराठी भाषांतर आणि स्वयंपाक हे हवंच. ओके, पण जीके जनरल नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते सुद्धा हवंच. ठरलं तर मग डन. काय सांगते सज्जी, खरंच? अगं विचार ना मानसीला. अगं हो, खरंच. आप्पा आणि नचिकेतची आई दोघं छान गप्पा मारत होते. आणि एवढंच नाही तर त्यांनी चक्क हस्तांदोलन पण केलं. हो, काय ऐतिहासिक क्षण होता तो. अगं मी आणि आई तर चक्कर येऊन पडायच्या बाकी होतो ते बघून. पण माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. नचिकेतच्या आई आणि आप्पा म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, ते कसे एकत्र येतील? अगं आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय ना. हे जर खरंच घडलं असेल ना तर ही आनंदाचीच बातमी आहे. पण खरंच सच्ची, माझ्याकडे सुद्धा एक अत्यंत आनंदाची बातमी आहे तुम्हा सगळ्यांसाठी. कसली हो? इरावती देशपांडेला चुकीचं सिद्ध करायची एक चांगली संधी मिळाली आपल्याला. म्हणजे आज संध्याकाळी एक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत इरावती सगळ्यांसमोर हरणार. सई सर्वश्रेष्ठ आहे हे सगळ्यांसमोर त्या इरावतीला मान्य करावंच लागेल. अहो नीट समजेल असं काहीतरी बोला ना. हो, आपली सई आणि ती आगाऊ जाई जोशी यांच्यामध्ये एक स्पर्धा होणार आहे. स्पर्धा कसली? युद्धच असणार आहे हे. आप्पा, अहो पण कसली आहे ही स्पर्धा आणि कोणी ठरवली? कोणी ठरवली काय? मीच ठरवली. वाटलंच. त्या जाई जोशीला नचिकेतच्या आयुष्यातून कायमचं हाकलून लावायची संधी आज तुझ्या समोर चालून आली आहे सई. हो ग, खरंच. आज संध्याकाळी सई आणि जाई समोरासमोर असतील आणि विजयश्री ही माझ्या सईच्याच गळ्यात हार घालेल आणि ती जाई जोशी इथून कायमची निघून जाईल. मी सांगितलं होतं तुम्हाला की त्या जाई जोशीला आता परत पाठवा, पण नाही, तुम्ही नाही ऐकलं माझं. अगं पण काहीतरी पटेल असं कारण सांगितल्याशिवाय असं कसं अचानक गायब करणार होतो आपण जाईला? हे असंच आपण पुढे पुढे ढकलत गेलो आणि बघितलं ना आज काय गडबड झाली आहे ते. मग काय नचिकेतच्या आईला सांगून टाकणार होतीस का मीच जाई आहे म्हणून? नाही, आय कांट इवन इमॅजिन दॅट सिच्युएशन. नाही, कारण आत्ता कळलं ना मॉमला की जाई आणि सई सेमच आहेत, तर ती खूप चिडेल. मे बी सिडनीला पण निघून जाईल. एकीकडे तुझी आई आणि दुसरीकडे आमचे हे.
कधी काय करतील ना याचा नेम नाही. आजी आज संध्याकाळी काय करायचं ना ते सांग. कशा येणार आहे दोघी समोरासमोर? आता एक यज्ञ करते आणि त्याच्यातून प्रकट करते जाई जोशीला. यज्ञ व्हॉट? सांगते हा. यज्ञ म्हणजे काय हे नंतर सांगते. आज जाईची आणि सईची स्पर्धा होणं ना अशक्य आहे. आता एकच उपाय आहे. काय? जाईला आज मरावं लागेल. जाईला गायब करायचा मुहूर्त आलाय आज. अगं असं कसं गायब करणार? जशी अचानक आली तशी अचानक गायब करायची. म्हणजे आजच्या स्पर्धेत जाई भाग घेणार नाही आणि इराणी संपर्क केला ना तरी तिचे भ्रमणध्वनी पण उचलणार नाही. आजी अगं कसं शक्य आहे हे? म्हणजे काहीतरी कारण द्यावं लागेल ना आपल्याला. अगं कारण द्यायला वेळ नाहीये आता. नाही, बट दिस इज टू रिस्की देवकी. कारण मॉमचे फोन उचलले नाही तर ती खूप अपसेट होईल. हो रे, पण दुसरा काही उपाय आहे का? नाही मला तर ना खूप भीती वाटते. नाही, बट देवकी इज राईट. दिस इज द राईट टाइम टू से गुड बाय टू जाई. हो. हा, पण मॉम कशी रिॲक्ट करेल ते माहित नाही मला.